नमस्कार, न्यूज टुडे 24 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मी सुफी सय्यद, आपण पाहत आहात न्यूज टुडे 24 अहिल्यानगर। पेट्रोल पंपावरती मी इथं आलेलो आहे। मोतीलाल माणिकचंद पेट्रोल पंप या ठिकाणी मी आलेलो आहे आणि या ठिकाणचं दृश्य मी पाहिलं, मला जरा थोडासा धक्काच बसला। कारण या ठिकाणचं 2च दिवसापूर्वी आपले आदरणीय पंतप्रधान यांनी घोषणा केली होती की पेट्रोल जपून वापरा, वाहनं जास्तीत जास्त आपल्याजवळ असतील तर त्यातले एखादं वाहन वापरा। आणि त्याचं काही या ठिकाणी थोडंफार मला जे बघायला मिळतंय, वाहनांची जी गर्दी दिसायला पाहिजे ती या पेट्रोल पंपावरती आहे ना, दिसत नाही। किंबहुना एक दोन वाहनं या ठिकाणी दिसत आहेत। आता हा परिणाम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेली घोषणा, त्याचा परिणाम आहे की पेट्रोल महाग झाला, त्याचा खिशाला बसलेला फटका आहे। आपण आता इथं जाणून घेऊया। या ठिकाणी ना भगिनी आलेल्या आहेत, त्या पण येणार ठीक आपले गाडीमध्ये ते पेट्रोल भरतायत। आता आदरणीय नरेंद्र मोदीजींनी आपल्या पंतप्रधानांनी घोषणा केली की पेट्रोलची बचत करा, कमी वापरा। तुम्हाला काय वाटतं याबद्दल? काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे ना सर, बचत करायला केली पाहिजे। बचत केली पाहिजे, पण आता ना 2च दिवसानंतर 3 रुपये 4 रुपये पेट्रोलची ना वाढ झाली, 3 रुपये वाढलेत। तुम्हाला योग्य वाटतं का ते वाढ झालेली योग्य वाटते? नाही नाही मग तुम्ही आता म्हणालात की बचत व्हायला पाहिजे, आता हे बचत म्हणजे आपण बचत केली पाहिजे थोडीफार, वाढ झाली नाही पाहिजे नाही का? वाढ नाही झाली पाहिजे म्हणजे त्यांचं म्हणणं असं की बचत तुम्ही करा, पण त्याच्यामध्ये पेट्रोलच्या ज्या पैशामध्ये वाढ झाली अशी वाढ व्हायला नको। तुम्ही इथे ना पेट्रोल पंपावरती कार्य करता, काम करता, किती वर्षापासून तुम्ही ते काम करता? 35 वर्षापासून। तुम्ही आतापर्यंत जे आता काही 35 वर्षापूर्वीचं जो तुम्ही राजकारण पाहिलं असेल, तर त्यावेळेला पण युद्धजन्य परिस्थिती झालेली होती, त्यावेळेला सुद्धा अशा पद्धतीच्या घोषणा काही झाल्या होत्या का? नाही, खाडीचं युद्ध या कान बोल आम्ही, मला तर थोडा शॉर्ट झाला होता, पण भाववाढ एवढी झाली नव्हती। आताची जी भाववाढ आहे याबद्दल तुमचं काय मत आहे? आता तुम्ही पेट्रोल पंपावरती सर्व्हिस करता, सामान्य माणूस गायगुतीला आलेला आहे, त्याचं संपूर्ण बजेट कोलमडलं गेलं भाववाढीमुळं। अगदी म्हणजे त्यांनी आता एवढ्यात आपली प्रतिक्रिया दिलेली आहे की आत्ताचं जे बजेट आहे, लोकांचं जे बजेट आहे की अशा पद्धतीचं की 3-4 रुपये जरी वाढले ना ते माणसाचं बजेट कोलमडतं। पण आता त्या राजकारण्यांना कोण समजून सांगणार? त्यांना काय ना असं वाटतं की 3 रुपये म्हणजे काहीच नाहीये। आणि अशा पद्धतीचं या ठिकाणी बघा रांगा लागलेल्या आहेत, काही ठिकाणी तुटवडा होतोय, तर काही ठिकाणी आपण बघतो पेट्रोलचा तुटवडा नसताना सुद्धा काही लोकांनी अशा पद्धतीने म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदीजींनी जी काही घोषणा केली त्या घोषणेला अनुसरून जर त्यांनी हे कार्य केलं असेल, पाऊल उचललं असेल, तर ते स्तुत्य आहे। कारण जर ज्यांच्याजवळ ना 4-4, 5-5 गाड्या आहेत, त्यातली एकच गाडी फक्त बाहेर काढा असं त्यांनी मोदीजींनी सांगितल्यानंतर, नरेंद्र मोदींचं आव्हान आल्यानंतर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चक्क मोटरसायकलवरती धाव घेत विधिमंडळामध्ये गेले आणि त्यांनी आपल्यापासूनच ती सुरुवात केली। त्याच्यानंतर त्यांचे जे मंत्रीगण होते त्यांनी पण त्याच पद्धतीची त्या ठिकाणी सुरुवात केली आणि गाड्यांची कपात करण्यात आली आहे। हे स्तुत्य आहे। हे जे आपण दृश्य बघतो बघा, आता पेट्रोल घेण्यासाठी ही लांब रांग लागलेली आहे आणि रांग लागल्यानंतर काही वेळापूर्वी इथं शुकशुकाट होता। मला असं आनंदित झालो होतो मी की ही जे शुकशुकाट जे दिसत होतं की लोकांनी अनुकरण करायला सुरुवात केली की काय, पण काही थोड्याच वेळामध्ये इथे जर पाहिलं तर प्रचंड अशा प्रमाणामध्ये या ठिकाणी गाड्यांची रांग लागलेली आहे आणि पेट्रोल भरण्यासाठी या ठिकाणी रांगा लागल्याचं दृश्य आपल्याला दिसतंय। आज आपण या ठिकाणी एसटी स्टँडच्या शेजारचा हा पेट्रोल पंप आहे, गजबजलेला पेट्रोल पंप असतो, पण आता सध्या जर पाहिलं या ठिकाणची जी ही परिस्थिती, तर इतक्या गाड्या या ठिकाणी आपल्याला बघायला भेटत नाहीयेत। आता जर विचार केला की पेट्रोलचा तुटवडा झाला असं जर विचार केला तर इथे असं त्याच्याबद्दलचं असं दृश्य मला काही दिसलेलं नाही। 4-5 तुरळक गाड्या आहेत। कदाचित या 2-3 दिवसामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी घोषणा केली त्या घोषणेच्या माध्यमातून जर समजा लोकांनी याच्यावरती अनुकरण करायला जर सुरुवात केली असेल की पेट्रोल आपल्याला आता खरोखरच कमी वापरायचं, गाड्या कमी वापरायच्या आणि अशा पद्धतीचं जर अनुकरण करत असतील तर ही स्तुत्य बाब आहे। पण सद्यस्थितीमध्ये 2च दिवस झालेत घोषणा केल्यानंतर आता या ठिकाणी पेट्रोलचे भाव आणि डिझेलचे भाव 3-3 रुपयानं वाढलेले आहेत। वाढलेल्या भावानंतर सुद्धा लोक इथे पेट्रोल घेण्यासाठी येतात। हे मजेदार किस्सा आपल्याला पाहायला मिळतोय आणि ती एक जी घोषणा होती की पेट्रोल कमी वापरा, सोनं घेऊ नका, आता 1.5 लाख रुपयाचं सोनं वर्षभरामध्ये, अहो आयुष्य जातं, सोनं घेऊ शकत नाही
आणि 1.5 लाखाचं सोनं कोण घेणार आहे? पेट्रोलचं एक वेळ ठीक आहे, पण सध्या स्थितीमध्ये 3 रुपये जर वाढलेत तर अक्षरशः लोकांचं बजेट कोलमडतं. आपण एक या ठिकाणी ग्राहक आलेले आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया. तुम्ही या ठिकाणी पेट्रोल भरायला आला, तुम्ही यानं किती वर्षापासून गाडी वापरता? 30 वर्ष झाले. 30 वर्ष झाले. आतापर्यंतच्या तुमच्या या प्रवासामध्ये तुम्ही अशा पद्धतीची जी भाववाढ झालेली आहे, कशा पद्धतीनं तुम्ही याकडे बघता? भाव वाढ व्हायला नाही पाहिजे, पण झाली ना पाहिजे. आता 3 रुपये वाढलेले आहे. हा, मोदीजींनी सांगितलं की आता गाड्या कमी वापरा, पेट्रोलची बचत करा. याबद्दल तुम्ही सहमत आहात का? सहमत आहात ना? सहमत आहात. 3 रुपये वाढले याच्याशी सहमत आहात तुम्ही? नाही, याच्यात सहमत नाही, पण पेट्रोल कमी वापरायला पाहिजे ते सहमत आहे. ठीक आहे ना. 3 रुपये वाढल्यानंतर सुद्धा तुम्ही सहमत नाही आणि पेट्रोलची बचत करा असं म्हटल्यानंतर तुम्ही सहमत आहात, तर ते हे जे बजेट तुमचं कोलमडतं याबद्दल तुमचं काही मत आहे की नाही? मत आहे, पण काम असतं त्याच्यामुळे पेट्रोल भरायला लागतं ना. पेट्रोल भरावं लागतं, ही यांची बोलकी प्रतिक्रिया आहे. म्हणजे ना काही झालं तरी गाडी त्यांना बंद ठेवता येत नाही आणि ते पेट्रोल भरण्यासाठी ते येतातच असं त्यांचं म्हणणं आहे. एकंदरीत विविध लोकांशी आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत. आप यहाँ पर पेट्रोल भरने के लिए आए हैं? यस, ये जो है ना 2 रुपए 3 रुपए का भाव बढ़ गया है, क्या लगता है आपको ये ठीक है क्या? हे ऍक्च्युली आपल्या सरकारचं अपयश दाखवत आहे. कारण आपल्याकडे साठा भरपूर आहे, तरी पण सरकार हे जे आहे सामान्य नागरिकांना पिळत आहे. बाकी याचं काही नाही. सरकार अक्षम आहे हे सगळं नागरिकांच्या सोयी पुरवण्यासाठी. आता मला मोदी तर असंच वाटतंय. आता मोदीजींनी घोषणा केली की पेट्रोलची बचत करा, पेट्रोल कमी वापरा, आणि 2च दिवस झाल्यानंतर असा शॉक दिला की 3 रुपये वाढवले. तर याबद्दल तर तुमचं काय मत आहे? माझं असं माहित आहे, पेट्रोल वाचवणं तर ही चांगली गोष्ट आहे तशी, पण तरी सुद्धा असं मला म्हणायचं आहे का हे रेट वाढवणं वगैरे हे एवढ्या लवकर नव्हतं व्हायला पाहिजे. अगदी यांची ही प्रतिक्रिया अगदी त्यांनी व्यवस्थितपणे दिलेली आहे आणि या पद्धतीने ते म्हणालेले आहेत की पेट्रोलची बचत करणं एक वेळ ठीक आहे, पण त्याच्यात तुम्ही जे ना 3 रुपये वाढवलेत, भाववाढ केली, ही योग्य नाही. अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी लोकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेतलेल्या आहेत. मी सुफी सय्यद, माझ्यासोबत कॅमेरामन मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.